या ठिकाणी बघा असं हे लकी ड्रॉ काढला जातो आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी असेल तो घोडावाला यांना घेऊन जातो. हे बघा त्या अशा प्रकारे हा लकी ड्रॉ आहे. तर त्याच्यामध्ये नाव बघतात ते सर्व हे घोडेवाले आहेत. ते नाव लागलेलं आहे ते बघा. आता तो घोडावाला त्यांना घेऊन जाईल. असं लकी ड्रॉ काढला जातो. असं इथं चूज केलं जात नाही की हा मी याच्याबरोबर जाणार, मी मला हाच घोडा पाहिजे, मला तोच घोडा पाहिजे, असं इथं काहीच नसतं. तर त्याप्रमाणे हा लकी ड्रॉ काढला जातो आणि ही चिठ्ठी ज्या घोड्यावाल्याचे नाव येईल तो घोडावाला या भाविकांना घेऊन जाणार. हे बघा या ठिकाणी बघा माझाही नंबर लागला. मला या लेडी भेटलेल्या आहेत. याच मला 3 दिवस प्रदक्षिणा घेऊन जातील त्यांच्या घोड्याने. बाकीच्यांना सर्व जेंट्स मिळालेत आणि मला फक्त लेडी मिळाली आहे. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आत्ता यमद्वार पाशी पोचलेलो आहो. या ठिकाणी बघा आता मला इथं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेऊन एक प्रदक्षिणा मारायची. हे बघा अशी या ठिकाणी ही प्रदक्षिणा मारली जाते. येथूनच पायी त्याच्यानंतर घोड्यानी प्रदक्षिणा चालू होते. एकूण 42 किलोमीटरची ही प्रदक्षिणा आहे. हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो. तर आत्ता आमची परिक्रमा चालू झालेली आहे यमद्वारपासून. या घोड्याचे जर चार्जेस आपण पाहिले तर इंडियन 52,000 रुपये. म्हणजे नुसतं घोड्यावरती बसण्यासाठी 2700 युआन आणि त्याच्यानंतर ही जी बॅग कॅरी करत आहे ही लेडी हिने घेतले आहेत 1300 युआन. असे एकूण 52,000 रुपये यांनी घेतलेले आहेत एका माणसासाठी. खूपच लुटतात या ठिकाणी. 52,000 म्हणजे काय झाले आपणच विचार करा. काय सर्व यांच्या हातामध्ये असल्यामुळे काहीच बोलू शकत नाही. पोर्टर करावाच लागतो. पायी जाणाऱ्याला सुद्धा तोच विषय. पायी जाणाऱ्यांनी पण 1300 युआन दिलेले आहेत. उजव्या साईडला कैलास पर्वत आहे. अजून तरी तो दिसत नाही आपल्याला. पुढे गेल्यावरती दिसेल. डेरापूक येते. हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो. मी आता तुम्हाला पश्चिमेकडील मुख दाखवत आहे. हे पहा थोडं वरती ढग आलेले आहेत. ढग जमा झालेले आहेत. संध्याकाळपर्यंत आम्ही उत्तरेकडे म्हणजे नॉर्थ फेसला आम्ही पोचणार आहोत. ऊन खूप आहे. पाऊस तरी अजून नाही पडलेला. तर इथं आम्ही जेवायला थांबलेलं आहे. दुपारचं जेवण चालू आहे आमचं. दुपारचे 3 वाजलेले आहेत. फायनली आम्ही
देहरापूर येथे पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला मी कैलासचे दर्शन दाखवत आहे. थोडं ढगाळ वातावरण आहे या ठिकाणी, त्यामुळे आत्ता काही दिसत नाही. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. या ठिकाणी आमचा मुक्काम आहे. अशा प्रकारे बघा, हे बघा आजचा रात्रीचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहेत. शोभा मॅडम, हर हर महादेव. हे बघा इथे गाडी आलेले आहेत. इथे काय चाललंय? ओके ना? एकदम ओके. हर हर महादेव. चला. तर आम्ही पोचलेलो आहोत. याच ठिकाणी आमचा मुक्काम असणार आहे आज. आणि उद्या आम्ही सकाळी निघणार आहे ज्योतिर्लिंग येथे. आणि उद्या सकाळी मी तुम्हाला कैलासचे दर्शन देणार आहे. हर हर महादेव. मस्तपैकी गरम गरम चाय आलेला आहे बघा. गरम गरम चाय. आमच्या शेर्पा लोकांनी गरम गरम चाय दिलेला आहे. वाफ सुटलेला आहे आता. हॅलो, तुम्हाला पुन्हा एकदा दर्शन देत आहे बघा. रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. थोडं क्लिअर झालेलं आहे वातावरण. थोडं मध्ये ढग दिसत आहे बघा. उद्या सकाळी सूर्यकिरण या साईडनीच पडणार आहेत. सकाळी पुन्हा एकदा तुम्हाला मी दर्शन देतो. हर हर महादेव. गरमागरम सूप आलेलं आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. खूपच थंडी आहे. भाऊ, सूप कसं आहे? एकदम छान, मस्त आहे ना? गरम गरम टोमॅटो सूप अशा वातावरणात मिळणं म्हणजे एकच नंबर. सोने पे सुहागा. तर आपण सूपचा आस्वाद घेऊ. सूप झाल्याच्या नंतर येथेच आम्हाला जेवण दिलेले जाईल. हॅलो, बाहेर पाऊस पडत आहे. सूप प्यायल्यावरती थोडी थंडी उडून जाईल. मस्त. सूप झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. पापड आहे, चपात्या केल्या आहेत, डाळ खिचडी आहे, भाजी केलेली आहे. ही शेर्पा लोक खूप काळजी घेतात आमची. आणि बेडवरती सर्वांना जेवण देत आहेत. ते पहा. बाबा मॅडम, सूप कसं आहे? जेवण कसं आहे? के काका? अरे मस्त. हर हर महादेव. कैलासाचं दर्शन सगळ्यांचं उत्तम झालेलं आहे. सगळं वातावरण बघायला मिळालेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. मस्त ना? बाहेर पूर्ण थंड वातावरण आहे. समोर कैलासपती आहेत. बाहेर जाण्याची कोणाची हिंमत नाही, म्हणून या ठिकाणीच जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे. पलीकडं ही चायनीज लोक आहेत, त्यांना पण आम्ही जेवण देत आहोत. त्यांची लोक आहेत, पण ठीक आहे, इथं भेदभाव केला जात नाही. आमच्या शेर्पा लोकांना सांगितलं की त्यांना पण आमचं जेवण द्या, ते पण आवडीने खाते बघा. मस्त. हर हर महादेव मित्रांनो, आज आहे मंगळवार 19 तारीख. या ठिकाणी मी तुम्हाला कैलासचे दर्शन दाखवत आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. सूर्य काही उगवलेला नाही अजूनही. सूर्य जर उगवले असता तर सोनेरी रंगाचा दिसतो पूर्ण कैलास. आणि वरती हे ढग दिसतात. पूर्ण आकाश क्लिअर नाही, आज ढगाळ वातावरण आहे सगळीकडं. त्यामुळं
मला अजून व्यवस्थित सुद्धा दर्शन झालेलं नाही. काल जसं झालं होतं तसे, तरी पण नॉर्थ साईडनी चांगले दर्शन दिलेले आहे. हर हर महादेव. मित्रांनो, मी तुम्हाला कैलास पर्वताचा मानसरोवर मधून दक्षिणेकडचा भाग दाखवला होता. त्याच्यानंतर काल दुपारी तुम्हाला पश्चिमेकडील भाग दाखवला. त्याच्यानंतर संध्याकाळी उत्तरेकडनं आणि हा बघा आता पूर्वेकडील भाग तुम्हाला मी दाखवत आहे. घोड्यावरती बसलेला आहे. रस्ता खूपच कठीण आहे आणि ऑक्सिजन लेवलसुद्धा खूपच कमी आहे. सर्वांनी दर्शन घ्या पूर्वेकडील कैलास पर्वताचे. हर हर महादेव. मित्रांनो, काल रात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बर्फवृष्टी झाली. पाहू शकता आपण. आता मी डॉल्मा पास चढत आहे. या ठिकाणी बघा चालू होत आहे. त्या डोंगरावरती जायचं आम्हाला. आपण ते ठिकाण आहे डॉल्मा पास. त्याची उंची आहे साधारण 5200 मीटर समुद्र सपाटीपासून. ऑक्सिजनची खूपच कमतरता आहे तिथे. ट्रेकर चांगले असतील त्यांची पण पूर्ण वाट लागते. घोडासुद्धा हळूहळू चालत आहे बघा. आणि घोड्यावर बसणाऱ्यांना सुद्धा खूप त्रास होतो. आजचा डेरापूरचा आमचा ट्रेक असणार आहे एकूण 22 किलोमीटर अंतराचा. त्याच्यामध्ये आम्हाला डॉल्मा पास हा क्रॉस करायचा आहे. सगळ्यात घातक आणि अत्यंत कठीण असा हा डॉल्मा पास आहे. पाहू शकता. हा आपण क्रॉस केल्याच्या नंतर पुढं संपूर्ण उतार लागणार आहे आणि बर्फवृष्टी पण भरपूर झालेली आहे. पाहू शकता संपूर्ण डोंगरावर. त्यामुळे आज सूर्यनारायणने आम्हाला दर्शन दिलं नाही. वातावरण खूपच खराब आहे. आत्ता थोडा स्नोफॉल झाला. वरती होऊ शकतो पुन्हा स्नोफॉल. हर हर महादेव. डॉल्मा पास. 5200 मीटर उंचीवर आहे डॉल्मा पास. आणि बर्फवृष्टी पण जोरात चालू आहे. मित्रांनो, फायनली आम्ही डॉल्मा पास येथे पोहोचलेलो आहोत. 5200 मीटर उंचीवर. या ठिकाणी पाहू शकता ऑक्सिजन लेवल खूपच कमी आहे. घोड्यावाल्यांना पण खूप प्रॉब्लेम होत आहे. चालणाऱ्यांना सुद्धा खूप ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, तर जस्ट मी आत्ता डॉल्मा पास क्रॉस केलेला आहे आणि घोड्यावरनं आम्हाला आता इथे उतरवण्यात आलेलं आहे. कारण संपूर्ण उतार आहे. 2 किलोमीटर आम्हाला चालायला सांगितलेलं आहे. 2 किलोमीटर पूर्ण उतार आहे. या साईडनी बघा, या साईडला होईल पूर्ण उतार आहे. घोडा स्केट होतो त्याच्यामुळे ते आम्हाला उतरायला सांगितलेलं आहे. उतरून 2 किलोमीटर आम्ही पायी जाणार आहोत. हर हर खूपच दम लागलेला आहे. त्यामुळे ॲपल खाऊ. परिक्रमा करणे खूपच अवघड आहे 3 दिवसाची. काही लोक डेरापूरवरनं रिटर्न गेलेली आहेत. ॲक्च्युली पहिला आणि दुसरा दिवसच ठीक आहे, कारण तुम्हाला कैलास पर्वताचा साऊथ भाग पण बघायला भेटतो, वेस्ट भाग बघायला भेटतो, नॉर्थ भाग पण बघायला भेटतो पहिल्याच दिवशी. त्यामुळं पहिल्याच दिवशी जे भाविक प्रदक्षिणा म्हणजे येतात थोडक्यात
त्यांनाच दर्शन व्यवस्थित भेटतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर असं काहीच नाही, कैलासचं दर्शन काय होतच नाही. त्यामुळं पहिल्याच दिवशी परिक्रमा करून थोडी रिटर्न फिरलेलंच बरं असतं दार्जिलिंगला. हर हर महादेव. गुड मॉर्निंग. हर हर महादेव. रात्री आम्ही या ठिकाणी मुक्काम केला, जुतुलफुक या गावी. काल आम्ही डेरापूक ते जुतुलफुक साधारण 22 किलोमीटरचं अंतर क्रॉस करून आम्ही या ठिकाणी मुक्कामाला आलेलो आहे. येथून पुढे आज आमच्या परिक्रमेचा तिसरा आणि शेवटचा दिवस असणार आहे. 8 किलोमीटर ट्रेक. 52 किलोमीटरची ही कैलास परिक्रमा खूपच कठीण असते मित्रांनो. जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पहिला दार्चन ते एमदॉर हे 10 किलोमीटर, त्याच्यानंतर पहिल्या दिवशी तिथून एमदॉर ते डेरापूक हे 12 किलोमीटर, म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही 22 किलोमीटरचे अंतर कापले. त्याच्यानंतर काल डेरापूक ते जुतुलफुक हे सुद्धा आम्ही 22 किलोमीटरचं अंतर कापलं, म्हणजे एकूण 44. त्याच्यानंतर आज जुतुलफुक ते दार्चन हे अंतर 8 किलोमीटरचे असणार आहे. अशी एकूण ही 52 किलोमीटरची कैलास परिक्रमा आहे मित्रांनो. पण खूपच मजा आली. थोडा ऑक्सिजनचा कमतरता जाणवली सर्वांना, त्रास पण झाला थोडा, पण खूपच सुंदर अनुभव आहे मित्रांनो. एकदा तरी आपण नक्कीच करा कैलास परिक्रमा. हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो. तर दार्चन ते दार्चन आज आमची 52 किलोमीटरची पूर्ण परिक्रमा येथे समाप्त होत आहे. आणि खूपच चांगले वाईट एक्सपिरियन्स आले, पण एक नंबर एक्सपिरियन्स होता. खूपच छान मजा आली. थोडाफार ऑक्सिजनचा कमी वाचले लोकांना, पण डायमॉक्सच्या गोळ्या वारंवार सगळ्यांना आम्ही देत होतो सकाळ संध्याकाळ, त्याच्यामुळे कोणाला काही त्रास झाला नाही. जेवढे आम्ही 32 लोक गेलेलो होतो, संपूर्ण 32 लोक पुन्हा आम्ही या दार्शनच्या हॉटेलमध्ये आले आणि येथून आता आम्ही निघत आहे काठमांडूकडे. आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे सांगा येथे, आणि उद्या सकाळी सांगावरून आम्ही निघणार आहे काठमांडूकडे, तेव्हा आमची पूर्ण कैलास परिक्रमा ही पूर्ण होत आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो. तर आज आमची 12 दिवसांची कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण होत आहे. आज आहे तारीख 22 ऑगस्ट 2025. खूपच सुंदर अशी ही कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण झालेली आहे. ज्या म्हणजे कैलास यात्रेची आम्ही 5 वर्ष वाट पाहत होतो ती आज पूर्ण झालेली आहे. मला अजूनही आठवते 2020 साली जेव्हा कोरोना आला, 19 फेब्रुवारी, तेव्हा आम्ही थायलंडला होतो आणि तेव्हाच कोरोनाचे वातावरण चालू झाले होते. तेव्हा आमची ही कैलास मानसरोवर यात्रा जून महिन्यामध्ये जाणार होती, पण या कोरोनामुळे ही काही झाली नाही. आणि बरोबर 2024 रोजी ही यात्रा चालू केली चायनीज सरकारने, पण तेव्हा NRI लोकांनाच चालू केलेली होती. त्याच्यानंतर आपले जे भारतीय म्हणजे बाहेर राहणारे भारतीय त्यांच्यासाठी जी यात्रा चालू केली. आणि जेव्हा 2025 या वर्षी चालू केली ती संपूर्ण भारतीयांसाठी आणि भारतातल्या बाहेर राहणाऱ्या सगळ्यांनासाठी चालू केली, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. आणि आमचा ग्रुप हा 12 ऑगस्ट रोजी निघणार होता, परंतु काही कारणास्तव 9 ऑगस्ट रोजी हा ग्रुप निघाला आणि मी नंतर ग्रुपला जॉईन झालो 12 ऑगस्ट रोजी. आणि त्याच्यानंतर आज 22 ऑगस्ट रोजी आम्ही पुन्हा रिटर्न काठमांडूमध्ये आलो. अशा प्रकारे ही यात्रा आमची पूर्ण झालेली आहे. आज संपूर्ण आम्ही आमचा ग्रुप घेऊन मुंबईकडे निघत आहोत. आता मी निघत आहे सर्वप्रथम पशुपतीनाथांचं दर्शन घेण्यासाठी. हर हर महादेव. हर महादेव मित्रांनो. तर मी आत्ता आहे पशुपतीनाथ या मंदिरामध्ये. तुम्हाला मी समोर दाखवत आहे पशुपतीनाथांचं मंदिर. हे मंदिर केदारनाथ आणि पशुपतीनाथ यामार्फत जोडलेलं आहे, लक्षात घ्या. या मंदिराचा म्हणजे नंदीचा पृष्ठभाग हा केदारनाथमध्ये आहे आणि त्याचे मुख या ठिकाणी पशुपतीनाथ येथे आहे. जेव्हा आपण चारधाम यात्रा करतो तेव्हा पशुपतीनाथांचं दर्शन घेणं हे आवश्यक असतं. तेव्हा आज मी तुम्हाला हे दर्शन देत आहे बघा पशुपतीनाथांचं. आणि आतमध्ये मोबाईल काय अलाउड नाही, पण तुम्हाला जर शूटिंग वगैरे करायची असेल तर वरच्या बाजूने तुम्ही जाऊ शकताय आणि त्या ठिकाणी तुम्ही शूटिंग करू शकताय मंदिराची बाहेरनं. आतमध्ये मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे बघा. हर हर महादेव. हॅलो. अशा प्रकारे आपली कैलास मानसरोवरची जी यात्रा आहे ती सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे.
ट्रॅव्हल बी, त्याच्यानंतर कार्तिकी टूर्स आणि सोहम जर्नीज, आम्ही तिघांनी मिळून ही यात्रा सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे विदाउट एनी कॅज्युअलिटीज, विदाउट एनी इश्यूज. त्यासाठी हर हर महादेव. तर पुढच्या वर्षी आपली ही यात्रा आम्ही 2 बॅचेसमध्ये काढणार आहोत. सर्वप्रथम मे महिन्यातली 21 तारीखला आपला ग्रुप डिपार्चर होणार आहे, मुंबईतून किंवा पुण्यातून किंवा गोरखपूरमधनं किंवा लखनौमधनं. त्याप्रमाणे मला फॉलो करा. मी टाकले तुम्हाला पुढचे आमचं शेड्यूल, मानस सरोवर कसं असणार आहे, काय असणार आहे, कॉस्ट काय असणार आहे, विमानाचं रेल्वेने जाणार आहे का विमानाने जाणार आहे, हे सगळं मी तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच किंवा मी तुम्हाला पर्सनली पण पाठवेल. दुसरी डेट असणार आहे आपली 21 ऑगस्ट. 19 मे आणि 21 ऑगस्ट या 2 डेट्स आम्ही डिक्लेअर करत आहोत पुढच्या कैलास मानसरोवरसाठी. तर ज्यांना कुणाला बुकिंग करायचं आहे तर या 2 डेट्स तुम्ही लक्षात ठेवा. या 2 डेट्सपैकी जे सुटेबल डेट्स आहे त्याला तुम्ही आम्हाला जॉईन करू शकतात. हर हर महादेव.